तर YouTubeला व्हिडिओ टाकायचं राहून जाते, थोडं कामाचं लोड आहे नाही का त्यामुळं. तर आजची डिझाइन बनवलेली आहे आपण आणि थोडं ॲडव्हान्समध्ये काहीतरी सांगा टिप्स, ट्रिक समजू शकता तुम्ही. पूर्ण सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये. तर Photoshopमध्ये मी अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त डिझाइन बनवलेली आहे आणि इथं 2 डिझाइन दिसते तुम्हाला. तर एक थोडीशी डार्कमध्ये म्हणजे ऑरेंज टाइपमध्ये नाही का ब्राउन कलरमध्ये तुम्ही बघू शकता. आणि इथे एक थोडी ब्लू पर्पलचं बॅकग्राऊंड घेतले तुम्ही बघू शकता नॉर्मलमध्ये. अशामध्ये आपण केलेले आहेत 2 डिझाइन. तर डिझाइनचं काय नाही, तुम्ही डिझाइन कोणती पण बनवू शकता. पाहिजे तर चेंजेस करू शकता, पाहिजे त्या कलरमध्ये करू शकता. आणि मी तुम्हाला आधी बोललो होतो, की तुमचं बॅकग्राऊंड डार्क असेल तर तुम्हाला लाईट कलर यूज करायचे आहेत. आणि तुमची जर फॉगमध्ये असेल लाईट कलरमध्ये, मग तुम्ही आधीच लाईट कलर घेऊन त्याच्यामध्ये डार्क कलर घ्यायचा तुम्हाला. आता मला डार्कमध्ये बनवायची होती म्हणून मी सॉलिड कलर आधी डार्क घेतला होता आणि त्यानंतर बाकी सर्व व्हाईट कलर, येलो कलरच घेतलेला आहे. आता डिझाइन करताना तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगतो काय करायचे. तर तुम्ही बघू शकता आपण इथं अण्णाभाऊ साठे यांचा Pinterestवरनं फोटो घेतला होता. त्याला रेमेनी मारून कट केलेलं आहे. तर रेमेनी तुम्ही फोनमधून बी मारू शकता तुमच्याकडे नाही का असेल त्यानी किंवा Googleला बी मारू शकता. तर Googleचं कसं राहते, ते कधी-कधी ॲड्स परत कधी-कधी ऑप्शन नसतात. पैसे वगैरे मागतात. तुम्ही रेमेनी मारा फोनमधून, तसं बी करू शकता. आणि अजून ते झालं आणि फोटोला कट करायचं. तर फोटोला कट करायचं ह्यावर व्हिडिओ मी टाकलेला आहे पेन टूलनी कसं परफेक्ट कट करायचं. त्यावर पण व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्यामुळे त्याचा विषयच नाही. आता दुसरं अजून काय-काय लागतं? समजा आता अण्णाभाऊ साठे यांची जयंतीची डिझाइन बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला काय-काय लागणार आहे? तर आपल्याला नाही का जे स्लोगन वगैरे राहतं, फोटो तर कट करून घेतलेला आहे आणि इथं कॅलिग्राफी यूज केलेली आहे. कॅलिग्राफीच्या जागी तुम्ही इन्फिनिटी डीजीचे फॉन्ट यूज करू शकता. ते कॅलिग्राफी पण माझी नाही, मित्रांनी दिली होती मग मी तीच यूज करतोय. बाकी हे जे तुम्हाला पीएनजी दिसतंय, तर हे पण Pinterestलाच भेटलेले. तुम्ही बघू शकता इथं पिक्सेल फाटतं ते. पण काय विषय नाही, त्याला आपण फक्त एका म्हणजे ठेवलेलं आहे डिझाइनमध्ये यूज केलेलं आहे. घेतलं तेव्हा ते पूर्ण असं हे होतं. मग त्याला कट-बीट करून खाली शॅडो दिसत असेल तुम्हाला टाकलेला आहे मी. हे बघा इथं शॅडो टाकलेला आहे. तर शॅडो वगैरे टाकून मी त्याला लावून घेतलेले म्हणजे टाकलेले मी त्यामध्ये. तर ही डिझाइन बनवताना कसं काय करायचं आता ते बघूया आपण. आणि अलाइनमेंटचं सांगतो तुम्हाला. तर आपलं हे मेन टायटल आहे आपलं अण्णाभाऊ साठे. तर हे कधी पण नका तुम्ही डीजेचे जे इन्फिनिटी फॉन्ट आहे ना त्यामध्ये घेऊ शकता. बाकी ह्याला पण आपण इन्फिनिटीच फॉन्ट यूज केलेला आहे. बाकी जे नॉर्मल फॉन्ट आहेत ना, ते हे बघा इथं अनेक फॉन्ट यूज केलेला आहे. त्यानंतर इथं खाली जो फॉन्ट दिसतोय तुम्हाला, तर हा इन्फिनिटीचाच आहे. जो आपण सगळ्यात इथं वर घेतलेला आहे ना, तोच आहे. तर हे सर्व झालं. मग मला एवढंच सांगायचं की टायटल बोल्ड फॉन्टमध्ये घ्या. बाकी लाईट फॉन्ट राहू द्या. जर स्लोगन वगैरे आपण टाकलेलं आहे, ते सर्व तुम्हाला ChatGPTला, Googleला वगैरे भेटून जाईल. आधी नोट करा, तुम्हाला डिझाइन कसली बनवायची, त्यानंतर डिझाइन करायला घ्या. आता मी कोणती बी साईज घेतो, कोणतं बी बॅकग्राऊंड घेणार आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगतो. आणि इथं जे तुम्हाला दिसतंय हे वालं, तर हे वेक्टर आहे मित्रांनो. हे तुम्हाला नाही का इथं भेटून जातील आपलं Googleला. मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. आता बघा इथं मी एआयचं इलस्ट्रेटरचं जे सॉफ्टवेअर आहे ना, ते ओपन केलेलं आहे आणि फ्री पिकवरनं घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला भेटून जाईल असले वेक्टर क्लिप आर्ट टाकले तरी तुम्हाला भेटून जाईल. आणि तुम्हाला काय करायचंय समजा आता ह्याच्यामधलं मला हे पाहिजे. ह्याला फक्त मी कंट्रोल सी केलं ना कॉपी आणि इकडे Photoshopमध्ये येऊन फक्त नंतरून फक्त कंट्रोल व्ही करणार आहे. आणि इथं मला ऑप्शन भेटेल. तुम्हाला कशामध्ये पेस्ट करायचं ते. पाथमध्ये करायचंय, पिक्सेलमध्ये करायचं का स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये करायचं. तर मला सिंपल शेप लेयरमध्ये करायचंय. शेप लेयरमध्ये मी केलं काय होईल, तर पूर्ण शेप भेटेल. मला पाहिजे तर मी इथं डबल टॅप करून कलर चेंज करू शकतो. हे बघा असं. तर भारी आहे ना, हे तुम्हाला भेटून जाईल तिकडं. मी काही देत नाही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला असले वेक्टर क्लिप आर्ट भेटून जातील नाही का. तर तिथून डाउनलोड करा आणि डायरेक्ट इथून कॉपी पेस्ट करून इकडं ड्रॅग करा. तर एवढं झालं. आता आपण डिझाइन बनवू, साईज घेऊया. तर मी माझ्या मनाने कोणती बी साईज घेतो नाही का. आता समजा मला पाहिजे 4x5 ची साईज घेतोय किंवा मी हिला आडवी आडवी साईज बी घेऊ शकतो. म्हणजे हाईट 4 आणि रुंदी 5 आणि रिझोल्यूशन 500 RGB कलर, कस्टम बॅकग्राऊंड आणि डोंट कलर मॅनेजच्या इथं sRGB करायचं आपल्याला. हे बघा इथं खाली आणि क्रिएट करतोय मी साईज आता. आणि व्हिडिओ मोठा होणार आहे आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड आहे आणि मी हा व्हिडिओ फक्त शिकण्यासाठी बनवतोय. मटेरियलसाठी जर कोणी आला असेल आणि त्यांना जर फाईल पाहिजे असेल तर पासवर्ड व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिलेला आहे. पासवर्डसाठी मेसेज कॉल वगैरे करू नका.
एवढं सांगायचं फक्त. बाकी तुम्हाला इथं डिटेलमध्ये शिकायला भेटणार आहे. मटेरियलसाठी आपण व्हिडिओ टाकत नाही. तर आता आपण काय करू, आता आपल्याला डार्क डिझाइन बनवायची आहे, तर मी एक इथं सॉलिड कलर घेतो, कोणता तरी डार्क कलर. समजा मी हा कलर घेतला डार्क मध्ये. आधी तुम्हाला अलाइनमेंट करून दाखवतो सगळं काय कसं. आता हे तुम्ही इथं बघताय साहित्य रत्न लोकशाहीर. ह्याला आपण नाही का मिडल अलाइनमेंट दिलेली आहे. हे बघा, ही फर्स्ट अलाइनमेंट आहे, ही मिडल आहे आणि लास्ट अलाइनमेंट आहे, नाही का, माझ्या भाषेत सांगतोय थोडक्यात. आणि ह्याचा जो डिस्टन्स आहे ना, तो मी कॅरेक्टर मधनं असा कमी जास्त करून घेतलेला. जास्त टेक्स्ट चिटकला असेल ना, तर तुम्ही थोडं खाली घेऊ शकता असा टेक्स्ट. अशी अलाइनमेंट केलेली आपण. आणि हे इन्फिनिटी फॉन्ट आहे. तुम्हाला जर इन्फिनिटी फॉन्ट यूज करता येत नसेल ना, तर विंडोज मध्ये जावा. द ग्लिप्स म्हणून एक ऑप्शन आहे, तिथं जाऊन तुम्ही एक एक वर्ड असं हे करू शकता. आता मी तुम्हाला दाखवतो इथं करून. समजा आता अ झाला किंवा आता आपल्याला स पाहिजे, मग इथं तुम्हाला बघायचं असं पुढे, नाही का, तसं तुम्ही शोधून करू शकता. हे बघा इथं स आहे असं. हे बघा असं करू शकता एक एक, जर जमत नसेल तर. किंवा AMS फॉन्ट कन्व्हर्टर पण आहे. किंवा कीबोर्डवर जरी केलं ना तुम्ही, स एस टाकला की स येते, ए टाकलं की येते, माझं स करू शकता. किंवा मग तिथनं करा. तर एवढं असं टाईप करून अलाइनमेंट बघू शकता तुम्ही कशी केलेली. मी तर सर्व एका लाईन मध्ये घेतलेली. इकडे फोटोची अलाइनमेंट आहे, एवढी फोटोची अलाइनमेंट. आणि इथं सर्व आपण जे स्लोगन वगैरे टाकलेले. आता आपण काय करूया, सर्वात पहिले हा जो फोटो आहे ना, ह्याला जे आपण मास्क केलंय डिलीट करून टाकू आणि ह्याला हाय तसा ड्रॅग करू. आता ड्रॅग करायलाच लागणार आहे आपल्याला. बाकी बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगतो कसं आहे. बाकी ह्याच्यावर कट कसं करायचं सेपरेट व्हिडिओ बनवलाय. नाहीतर जर मी कट करून पूर्ण व्हिडिओ बनवला की व्हिडिओ लय मोठा होईल. त्यामुळे मी आधीच कट करायचा व्हिडिओ टाकलेला आहे पेन टूलचा. आता मी आल्ट दाबून मास्क करतो याला. सगळ्या व्हिडिओ मध्ये मी सांगत असतो मी आल्ट दाबून मास्क का करतो का नाही ते. आता इथं ब्लॅक कलर आहे, व्हाईट कलर घेऊन मास्क म्हणजे ब्रश मारणार आहे तसा. मला जेवढं लागेल तेवढं घेणार आहे. जेवढं नाही लागत ना तेवढं मी परत तिथं ब्लॅक कलर करून इरेज करू शकतो. म्हणजे जे रेग्युलर आहे ना आपले व्हिडिओ बघते ते, त्यांना माहित असेल मी काय करतो कसं करतो, आणि ते करतात ते. आणि खूप जण असे प्रो व्हायला लागलेत आता हळूहळू डिझाईन करून करून. फक्त थोडेसे प्रॉब्लेम येतात ते, पण होऊन जाईल सगळं हळूहळू. आणि आता आपण काय करूया, हे सर्व जे आहे ना, आता तुम्ही इथं बघू शकता आपण एक टेक्स्चर ऍड केलेलं आहे इथं. हे तुम्हाला Pinterestला भेटून जाईल, नाही का. येलो टेक्स्चर जर टाकलं ना तुम्ही, तसं मी तुम्हाला दाखवतो. असं येलो टेक्स्चर वगैरे टाकलं की तुम्हाला इथं खूप टेक्स्चर भेटतील. त्याच्यामध्येच मला तो भेटला होता आणि मी तो यूज केलेला. मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवला होता कसा भेटलेला काय कसं. तो टेक्स्चर इथं मी मास्क केलेला आहे टेक्स्टला. आणि बाकी टेक्स्टला कोणता इफेक्ट दिला ते पण सांगतो तुम्हाला. तर इनर शॅडो दिलेला आहे आपण, आणि जो ऑपेसिटी पूर्ण आहे 100. आणि बाकी द लायनर डॉज ऍड केलेला आहे, डिस्टन्स 3 आहे. बाकी ड्रॉप शॅडो दिलेला आहे. बाकी जास्त मी काही केलेलं नाही. तर हे पण आहे तसं इकडे ड्रॅग करून घेतो मी, सगळं लावून घेतो. मग मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचंय. कंट्रोल टी ने जी साईज अशी वाढून घेतोय, अल्ट दाबून वाढवतोय, म्हणजे इक्वल साईज वाढून जाईल पूर्ण. आता ह्याच्यानंतर आपण हे साहित्य रत्न लोकशाहीर हे पण आहे तसं इकडे ड्रॅग करू. डिझाईन मध्ये एवढं काहीच नाही मित्रांनो सांगण्यासारखं, पण बॅकग्राऊंड मेन आहे ते मी सांगतो तुम्हाला पुढं. आणि बाकी हे जे अलाइनमेंट केलेली आहे ना आपण, तर तुम्ही बघू शकता हे वेगळा फॉन्ट आहे, खालचा पण वेगळा फॉन्ट आहे, आणि विनम्र अभिवादन हा एकत्र आहे. बाकी अनेक फॉन्ट यूज केलेला आहे इथं. ह्याची साईज बघू शकता किती 9.16 आहे. आता ह्याची तुम्ही बघू शकता इकडची यांची साईज नाही का, यांच्या ही 7.2 आहे आणि इकडची बी 7.2 आहे. जे मधले आपले 105व्या जयंतीनिमित्त 105 आहे ना, हे 10 केले, म्हणजे फॉन्ट साईज वाढवलेली आहे. ह्याला पण आहे तसं इकडे मी ड्रॅग करून घेतोय. थोडं फॉन्ट सोबत खेळावं लागतं मित्रांनो, नाही का, थोडं ऍडजस्ट करावं लागतं वर खाली. थोडं वर घेतो आणि हे पण कॅलिग्राफी आपली थोडी वर घेऊ, हे पण थोडं वरती. आता इथं हे आहे तसं ड्रॅग करतोय मी. ह्याला मी वर बी टाकू शकतो, इथं मी खाली टाकतोय सध्या तरी. ह्याच्या खाली एक शॅडो आहे ना, शॅडो. तर शॅडो मी कशी दिली सांगतो. इथं न्यू लेअर घ्यायची, ह्याच्या खाली लेअर घ्यायची बरं का, ह्याच्या खाली, कारण शॅडो आपल्याला खाली द्यायची, लेअर खाली घ्यायची. त्याच्या न्यू लेअर इथनं क्रिएट करू शकता तुम्ही. नंतर इथून ब्रश घ्यायचा, सॉफ्ट ब्रश घ्यायचा. त्यानंतर आपला कॅप्स लॉक ऑन आहे का बघायचा. कॅप्स लॉक ऑन असेल तर आपलं साईज दिसत नाही ब्रशची, आणि तरी नाही दिसली ना तिथून ब्रशची साईज कमी करायची अशी. तर दिसली आपली ब्रशची साईज. आता राईट क्लिक करायचं परत,
आणि ब्रशला ना असा चपटा करून घ्यायचा. त्यानंतर ह्याला असा फिरून घ्यायचा, बरोबर शिफ्ट दाबून फिरून घ्यायचा. त्यानंतर ब्लॅक कलर घ्यायचा आणि तसा खाली मारायचा. बघू शकता शॅडो ऍड झालेली. तुम्हाला जर लय वाटले ना शॅडो तर ऑपॅसिटी कमी करा, नाही तर मग सिंपल गोष्ट आहे डायरेक्ट इथं ब्लर मध्ये येऊन थोडंसं ब्लर करा शॅडोला. जास्त बी करू नका, थोडी नॉर्मल करा. तर असं करू शकता. तर मी डिलीट करतोय कारण आपण आधी शॅडो दिला इथं थोडा. शॅडो ऍड केली. आता ह्याच्यानंतर आपण अजून काय ऍड केलेलं आहे इथं खाली. तुम्हाला हे बोललंय आपण ऍड केलेलं आहे हे तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल तिकडं. वेक्टर फाईल टाका तुम्ही गुगलला, भेटून जाईल. ह्याला पण आहे तसं इथं ड्रॅग करतोय मी असं. हे बघा असं. आता आपलं जे जे राहिलं ना आपण सगळं ड्रॅग करून टाकू इकडं. आणि तुम्हाला फोटोशॉप आला ना पूर्ण मग काही प्रॉब्लेम येणार नाही. जे नवीन आहे त्यांना अवघडच वाटणार आहे कारण हे टूलची माहिती नाही त्यांना, लेअर पॅनल माहित नाही. बाकी कलर वगैरे ऍडजस्टमेंट, मेनू बार, ऑप्शन बार हे सर्व तुम्हाला शिकायला लागेल हळूहळू. त्यानंतर तुम्हाला कोणते प्रॉब्लेम येणार नाही. बाकी सर्व प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले तुमचे. कलर, परत बॅकग्राऊंड क्रिएट कसं करायचं सगळं मी सांगितलेलं आहे. आता ही डिझाईन जी केली आपण, आता इकडच्या डिझाईन मध्ये आपण काय केलं होतं, खूप ऍड केले तुम्ही बघू शकता काय काय ऍड केलेलं आहे. ह्या डिझाईन मध्ये तसं जास्त काय आपण ऍड केलेलं नाही, पण मी तुम्हाला सांगितले. तुम्ही एकदा सर्व अलाइनमेंट केलं ना तुम्ही पाहिजे ते डिझाईन करू शकता. आता इथं आपण सर्व ऍड करून कडक डिझाईन करण्याचा प्रयत्न करू. सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आता, बॅकग्राऊंड क्रिएट करायचं. तर बॅकग्राऊंड आपण कुठलं सर्च करूया, थोडं ब्राऊन कलरचं सर्च करू नका. स्पेलिंग मिस्टेक झाले तरी काय विषय नाही. आता ब्राऊन मध्ये आपल्याला खूप बॅकग्राऊंड भेटतील. ह्याच्यामधलं आपल्याला जे आवडेल ना ते आपण घेऊ शकतो. किंवा तुम्ही लायब्ररीचं पण बॅकग्राऊंड घेऊ शकता. आता इथं मी लायब्ररी टाकली. त्यानंतर इथं तुम्हाला खूप ऑप्शन भेटतील, म्हणजे खूप बॅकग्राऊंड बघायला भेटेल. तर ह्यामधलं समजा मला हे वालं बॅकग्राऊंड आवडलं, किंवा मग तुम्ही अजून थोडं खाली तुम्हाला हे वालं बॅकग्राऊंड भेटेल. तुम्हाला जे आवडेल ना, समजा आता मला हे वाला आवडलं, मी इथून असं डाउनलोड करणार. डाउनलोड करून काय करणार, डायरेक्ट फोटोशॉप मध्ये येणार, फाईल मध्ये जाऊन इथं प्लेस करणार आहे बॅकग्राऊंडला. असं साईज वाढवणार आहे कंट्रोल टी नी, थोडंसं वर घेऊन येणार आहे. आता वर आलेलं आहे बॅकग्राऊंड आणि हे वरचं वेगळं आहे. आपलं जे बॅकग्राऊंड आपण आता टाकलं ना ते त्याला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचे. त्यासाठी आपण ह्याला सॉफ्ट लाईट देऊ शकतो असा, आणि सॉफ्ट लाईट देऊन पण याची अशी ऑपॅसिटी कमी करायची तुम्हाला. त्यानंतर काय करायचे, अल्ट दाबून मास्क करायचे. आता तुम्हाला इथं दिसत असेल एक लाईन दिसते तुम्हाला, ही तुम्ही मास्क करून पण इरेज करू शकता सॉफ्ट ब्रशनी. पण आपल्याला तसं मास्क नाही करायचे. आपल्याला काय करायचंय, जिथं जिथं लागल ना तिथं तिथंच आपल्याला ब्रश मारून आणायचंय. त्यासाठी आपण अल्ट दाबून मास्क करूया आणि इथून परत राईट क्लिक करून सॉफ्ट ब्रश घेऊया, हार्डनेस 0 ठेवतो आणि ब्रशची साईज वाढून घेतो. ब्रॅकेटने तुम्ही साईज कमी जास्त करू शकता. जिथं जिथं मला लागल ना तिथं तिथं मी असं मारणार आहे. आणि हे तेव्हाच अप्लाय होणार आहे जेव्हा इथं ब्लॅक कलर असतं ना आणि इथं व्हाईट कलर असतं ना तेव्हाच अप्लाय होईल. जर तुमचं इथं ब्लॅक असेल ना तर काहीच होणार नाही. त्यासाठी इथं व्हाईट कलर करून घ्यायचा इथं ब्लॅक असेल, आणि इथं जर व्हाईट असेल तर इथं ब्लॅक करायचा असतो. तर आपण असं मारून घ्या. तुम्ही बघू शकता एक इफेक्ट क्रिएट झालेला आहे तिथं. आणि आपण जे ह्या डिझाईन मध्ये जे बॅकग्राऊंड यूज केलेले आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर आपण हे वाले एक बॅकग्राऊंड यूज केलेलं आहे पूर्ण, हे पिंटरेस्टला तुम्हाला भेटून जाईल. ह्याला आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेऊ. तुम्हाला जर वाटते हे बॅकग्राऊंड मी डायरेक्ट यूज करते इकडून डाउनलोड केलेलं आहे, तर तुमच्या समोर मी दुसरं बॅकग्राऊंड घेतो टेक्स्चर वाला. आता आपल्याला फक्त टेक्स्चर वाला बॅकग्राऊंड ऍड करायचं आहे. आपल्याला खाली आपण हे वाला बॅकग्राऊंड ऍड करू शकतो, ब्रश बी मारू शकतो, किंवा आता हे वाला बॅकग्राऊंड ऍड करू आपण. ह्याला मी डाउनलोड करतो आणि सगळ्यात खालच्या सॉलिड कलरच्या वर प्लेस करतो. हे बघा असं प्लेस केलं. परत ह्याला मी सॉफ्ट लाईट दिली, थोडं ऑपॅसिटी कमी, परत आल्ट दाबलं आणि खालच्या साईडला मी असा ब्रश मारला. ओके मध्ये कार्यक्रम करून टाकला मी. त्यानंतर मी परत न्यू लेअर घेते. आता आपल्याला ब्रश मारायचे,
आता काही पावडर ब्रश असतील माझ्याकडे ते मी मारतो. हे तुम्हाला मी बाकीचे जे व्हिडिओ टाकले त्यामध्ये दिलेले आहेत. बाकी तुम्हाला गुगलला पण भेटून जाईल वेबसाईट, मी तुम्हाला सांगून देतो कोणती. फॉग ब्रश डाउनलोड टाकलं ना फोटोशॉप, तुम्हाला का ही वेबसाईट भेटन. इथं तुम्हाला का सर्व हे फॉग ब्रश बघायला भेटेल. फक्त तुम्हाला फॉग ब्रश फोटोशॉप टाकायचे, इथले तुम्हाला ब्रश डाउनलोड करून यूज करायचे. आता आपण ब्रश मारायचा आहे, पण ब्रश मारायला आपल्याला इथं नाही का ओव्हरले घ्यावं लागेल. ओव्हरले घेतल्यानंतर आपल्याला जो फॉन्टला आपण टेक्स्चर घेतलेला आहे तो आपण आय ड्रॉपर टूल्सने ना का कलर घेऊया आणि ब्रशने असा मारूया. हे बघा असं जास्त नाही मारायचे, थोडं थोडं मारते, मला जिथं जिथं मारू वाटते तिथे. हे बघा असं क्रिएट होईल. म्हणजे आपण ऑपेसिटी कमी केली, लायब्ररी टाकली ना आपण बॅकग्राऊंडवरती, त्याची ऑपेसिटी मी वाढवते थोडीशी. किंवा त्याला तुम्ही जर कंट्रोल जे केलं ना तर अजून डार्क होईल. मग डार्क झाल्यानंतर तुम्ही अजून थोडं ऑपेसिटी कमी करा. हे बघा असं. बाकी इथं आपण जे यूज केलंय स्लोगन वगैरे त्याला पण तुम्ही ऍडजस्ट करून घ्या थोडंसं. हे जे सर्कल टाकले ना आपण, हे बघा नॉर्मल सर्कल आहे, त्याला आपण ओव्हरले दिला इकडं आणि ओव्हरले देऊन मास्क केलेला आहे. ह्याचा पण कलर तुम्ही चेंज करू शकता. हे बघा असं पाहिजे तसं करू शकता तुम्ही, असं काही एवढं हे नाही. आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढं काहीच नाही. असं शॅडो द्यायचा, डुप्लिकेट घ्या पीएनजीचे, आपला जो मेन ऑब्जेक्ट आहे ना त्याची पीएनजी घ्यायची. इथून मी डिलीट मास्क करतोय, कंट्रोल एल करून ना आता मला शॅडो पाहिजे ब्लॅक, तर मी काय करणार आहे, जे व्हाईट आहे ना त्याला पूर्ण लेफ्ट साईडला घेऊन जाणार आहे असा. त्यानं त्याचं बॅकग्राऊंडला एक ब्लॅक कलरचा शॅडो आहे ना आपला, म्हणजे आपण पूर्ण कलर ब्लॅक केलेला आहे त्याचा, त्याला मी फक्त थोडं ना काही इकडे घेऊन येणार आहे असं. हे बघा असं शॅडोला. त्यानंतर ह्याला परत मास्क करणार आहे आणि सॉफ्ट ब्रश घेऊन मी असे मारतो. पण हे पूर्ण हार्ड पडते, ह्याला आपल्याला ना ब्लर करायचे, त्यासाठी मी फिल्टर मध्ये जाऊन गॉसियन ब्लर घेणार आहे. हे बघा असं. इथून पण थोडी ऑपेसिटी कमी करणार आहे अशी. हे बघा तुम्ही असं डिझाईन करू शकता. परत त्या फोटोला कॅमेरा फिल्टर मारलेला आहे, तुम्हाला दिसत असेल, हे मेन आहे. हे बघा हा ओरिजिनल फोटो आहे. आणि ते थोडं कलर बॅलन्स, तर कलर बॅलन्सचा काय विषय राहतो तुम्हाला सांगतो. आता आपल्याला जे बॅकग्राऊंडला कलर दिसतोय ना हा रेड टाईप झालेला आहे थोडा, त्यामुळं त्यामुळं मी इथं रेड असा कलर वाढवणार आहे. त्यानंतर येल्लो पण दिसतोय टेक्स्टला, तर येल्लो कमी करणार आहे थोडासा, जास्त नाही करायचा, नॉर्मल थोडा. तुम्ही बघू शकता पूर्ण फोटो बॅकग्राऊंड सोबत मॅच झालेला आहे. मी तुम्हाला हाईड करून दाखवतो. हा ओरिजिनल फोटो आहे आणि हा कलर बॅलन्स केलेला आहे. आता कॅमेरा रॉ फिल्टर पण द्यायचा आहे, तर फिल्टर मध्ये जाऊन मी इथं कॅमेरा रॉ फिल्टर मध्ये जातो आणि ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय काय ऍड करायला लागणार आहे तर बघू शकता. तर फोटोला हायलाइट आहे, ओके, कॉन्ट्रास्ट वाढू थोडा फक्त आपण. तुमचा जर फोटो जर स्मूथ असेल ना असं खूप म्हणजे डल असेल, कलर नाही काय नाही, पुन्हा सॉफ्ट सॉफ्ट दिसतंय रॉ सारखा, तर कॉन्ट्रास्ट असा वाढून घ्यायचा, जास्त नाही वाढायचा, थोडा वाढायचा. नंतर टेक्स्चर नाही तर टेक्स्चर वाढून घ्यायचं. डिटेल्स मध्ये यायचं, इथं नॉईस आहे, समजा तुमच्या फोटोला लईच मुंग्या मुंग्या आहे, फोटो फाटतोय, तर नॉईस ऍड करायची. त्याने कसं जरा तुमच्या फोटोला बघा स्मूथनेस येईल. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आता हा ओरिजिनल फोटो आहे बघा, इथं नॉईस दिसते का तुम्हाला बारीक बारीक, तर जसं मी नॉईस रिडक्शन वाढवं ना तसं बघा तुम्ही फोटोला कसा इफेक्ट पडतो. हे बघा पूर्ण स्मूथ होऊन जाईल ऑइल पेंटिंग सारखं. आणि ते खाली कॅलिब्रेशन आहे, इथं पण तुम्ही थोडं कलर वगैरे ऍडजस्ट करू शकता, पण मी इथं काही छेडछाड करत नाही, 0 करतो आणि ओके करतो. ते बघा आता मी तुम्हाला दाखवतो बिफोर आफ्टर. कॅमेरा ऑफ करतो, दोन्ही कलर बॅलन्स ऑफ. हा ओरिजिनल फोटो आहे, त्यानंतर आपण कलर बॅलन्स ऍड केला, त्यानंतर कॅमेरा ऍड केला, फोटो पूर्ण HD मध्ये. तर एवढी अशी डिझाईन मी तुमच्या समोर बनवून दाखवलेली आहे. बाकी तुम्हाला जर वाटलं फोटोच्या मागे हे तुम्हाला टाकायचंय तर हे कॉपी करा, फोटोच्या बॅक साईडला घेऊन यायचे, म्हणजे लेअर तुम्हाला खाली घेऊन यायचे फोटोच्या. कंट्रोल 10 याची साईज वाढून ह्याला असा ओव्हरले इफेक्ट द्यायचा आणि ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर पण याची ऑपेसिटी कमी करायची आहे तुम्हाला अशी.
किंवा ऑपेसिटी जरी नाही कमी केली ना, तिथं फिल्टर मध्ये जाऊन याला थोडं ब्लर द्या, असं ब्लर इफेक्ट गॉसियन ब्लर द्यायचा आहे, थोडा द्यायचा आहे, जास्त नाही. हे बघा असं. तर तुम्ही असं बी करू शकता. हे बघा असं. तिथं मी फॉन्ट दुसरा पण घेऊ शकतो किंवा याची ऑपेसिटी बी कमी करू शकतो. असं मला जिथं जिथं पाहिजे तिथं तिथं मी असं डुप्लिकेट घेऊन लावू शकतो. हे बघा असं. तुम्हाला वाटते ते नकोय मला, पण तुम्ही नॉर्मल थोडं जरी ठेवलं ना ऑपेसिटी कमी करून, बघा अशी, तरी काही प्रॉब्लेम नाही. जास्त बी दिसणार नाही, ते नॉर्मल थोडं दिसन फक्त. आणि हे झालं. आता सर्वात मेन तुम्हाला सांगतो, त्या डिझाईन मध्ये मी जास्त कलर यूज नाही केले, व्हाईट आणि येल्लोचे. हे बघा. आणि डिझाईन मध्ये पण 3 पेक्षा जास्त कलर यूज करू नका. बाकी लास्टला आपण जे टाकले ना लाईन, तुम्हाला बोललो वेक्टर क्लिप आर्ट, तर त्याला आपण मास्क करू. नॉर्मल सॉफ्ट ब्रश घ्यायचा, इथं ब्लॅक कलर इथं व्हाईट कलर घेऊन इथं असा मारायचा. ते एवढं झालं सगळं. आता अजून काय करायचं राहिले? अजून मेन गोष्ट राहिली. सर्व बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं दाबून आणि कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं. कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यानंतर फिल्टर मध्ये यायचं, नॉइस ऍड नॉइस करायचं. जास्त नाही करायचं, थोडं करायचं. हे बघा असं. तो पूर्ण फोटोला तुमचे नॉइस ऍड झाले. तुम्हाला जर वाटलं खूपच आहे, तिथे डबल क्लिक करा आणि नॉइस थोडं कमी करा असं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, ह्याच्यामध्ये एक मी ऍड केलेलं आहे. हे बघा, हा इफेक्ट ऍड केलेला आहे. ह्याला मी काय करतो, कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॉपी करतो आणि इकडं डिझाईन मध्ये येऊन कंट्रोल बी करून पेस्ट करतोय आणि जी साईज कमी करतोय थोडीशी. आणि कमी केल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं, तर ब्लेंड मोड आहे ना आपला, तो स्क्रीन करायचा आहे तुम्हाला असा. स्क्रीन करून पण हाय तेवढा नाही ठेवायचा, जास्त इफेक्ट कमी करायची जी ऑपेसिटी तुम्हाला अशी. जेवढं लागन तेवढं घ्यायचं, नाही तर आल्ट दाबायचं, मास्क करायचं, डायरेक्ट ब्रश मारून द्यायचं मग असं इकडं तिकडं. म्हणजे जिथं वाटन तिथं, इथं नको तिथं काढून टाकायचं, इथून ब्रश चेंज करून. पाहिजे तर परत चेंज ब्रश मारायचा, नको इथं परत इथून ब्लॅक कलर घेऊन परत हे करायचं. असं करू शकता. आणि ह्यालाच कॉपी करून इकडे पेस्ट करायचं. कंट्रोल जे नी कॉपी, कंट्रोल टी नी सिलेक्शन, राईट क्लिक करून फ्लिप हॉरिझॉन्टल. तर मी काय केलं, हे जे बॅकग्राऊंड दिसतंय तुम्हाला, आपण जे इफेक्ट टाकला लाईटचा, तो ह्या साईडून आता कॉपी करून ह्या साईडला वळवायचा होता, म्हणून मी कंट्रोल टी करून फ्लिप हॉरिझॉन्टल करून टाकलं. ह्याला असं ह्या साईडला लावून घ्यायचं, असं वरच्या इफेक्टला कॉपी केलेला ह्या साईडला येतो. हे बघा असं. तर डिझाईन झाली. आता आपण काय करू, फायनल इफेक्ट देऊया. आपली डिझाईन झालेली आहे. लोगो वगैरे टाका. आणि मला खूप जण म्हणतात, दादा पॉलिटिकलच्या डिझाईन कशा बनवायच्या काय? तर कसं राहते, काहींना डार्क डिझाईन आवडतात, काहींना नॉर्मल डिझाईन लागतात, पण थोडी क्रिएटिव्ह लागते ना का. तर तुम्ही आता असल्या डिझाईन पण बघत असतील, डार्क मध्ये चालतात पॉलिटिकलला. फोटो वगैरे असतो, मी आता दाखवत नाही तुम्हाला. बाकी पक्षाचा लोगो तिथं पण अलाइनमेंट करू शकता तुम्ही. इथं पक्षाचा लोगो, इकडे फोटो, नाव, खाली त्यांचं जे विधानसभा नाही का, काय असेल पार्टी कोणती ती, बस. बाकी तुमचा लोगो वगैरे टाकत जाऊ नका पॉलिटिकल मध्ये. आणि पॉलिटिकलचं कसं राहते, एक एक शब्द नीट चेक करावा लागतो, पुढं काय चुकलंय का आपलं नाही का. बस बाकी काय नाही. आता फायनल इफेक्ट देऊ आपण. कंट्रोल शिफ्ट अल्ट दाबून दाबतो, न्यू लेअर क्रिएट होईल, ऑल लेअर मर्ज होऊन. आणि फिल्टर मध्ये जाऊन आता कॅमेरा ड्रॉप फिल्टर मारायचा आपल्याला. कॅमेरा ड्रॉप फिल्टर मध्ये जाऊन मी बेसिक मध्ये जातो, कॉन्ट्रास्ट ऍड करतो, थोडा टेक्स्चर ऍड करतो, आणि तो व्हाईट आहे ना, व्हाईट ते वाढवतोय थोडासा, जास्त नाही, थोडं. बाकी तर तुम्हाला कलर बॅलन्स दिसते, तर कलर बॅलन्स मध्ये तुम्हाला जर वाटलं ना रेड कलर खूपच दिसतोय, तर थोडं रेड कलर असं कमी करा. आणि ऑरेंज पण येतो, ऑरेंज पण कलर तुम्ही असं थोडा कमी करू शकता, पण डिझाईन पूर्ण डल पडन. ओके, विषय झालेला. आता डिझाईन बघा कशी दिसते तुमची. झूम करून दाखवतो आता तुम्हाला सगळं. तर हे जे PHD फाईल मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये येतो, पण प्लीज मला पासवर्ड साठी मेसेज करू नका. व्हिडिओमध्ये मी पासवर्ड टाकतोय. आणि मी मटेरियल तुम्हाला का देतोय, PHD फाईल तुम्हाला का देतोय, आता प्रॅक्टिकली मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं मी डिझाईन कशी बनवली.
त्यानंतर तुम्हाला पी-एच-डी देतोय बघायला मी काय-काय यूज केलं. जसं सांगितलं तसं तुम्हाला शिकता येईल म्हणून देतोय. तर आणि पी-एच-डी फाईलचा वापर करू नका. खूप लॉस आहे त्याचा. तुम्हाला एकदा सवय लागली ना मग झालं मग. तुम्ही डिझाइन करता, पी-एच-डी फाईल घेता, WhatsAppला टाकता. मग तुमच्या नातेवाईकांना वाटतं बाबा बाहेर डिझाइन करण्यापेक्षा आपल्याच घराच्या माणसांचं म्हणजे आपल्याच घरातल्या कोणतरी आहे त्याच्याकडनं करून घेऊ. आणि ते तुमच्याकडे येतात डिझाइन करायला घेता मग तुम्ही तुमचं डोकं चालत नाही. त्यामुळं म्हणतो पी-एच-डी फाईल वापरू नका. कशी का असू द्या, तुटलेली-मोडलेली कशी बी डिझाइन बनवा, पण स्वतःची बनवा. हां, नंतर तुम्हाला यायला लागला मग लोड आहे कामाचा, मग वापरा ना, मग काही विषय नाही ना. पण आता शिकताना पी-एच-डी फाईल वापरू नका. बाकी व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पावती बुकवर व्हिडिओ बनवायचा होता. परत हे पण राहिलं एक-एक करून टाकू. अजून दहीहंडीचं बी आहे. कसं करू समजत नाही. पावती बुकचं मी लेयर सांगतो आणि नॉर्मल सांगतो तुम्हाला माझ्या भाषेत कसं करू शकता तुम्ही. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.